जालन्यामध्ये आमदार अर्जुन खोतकरांसमोर दोन गटात हाणामारी झाली। वाद मिटवण्यासाठी पोहोचलेल्या अर्जुन खोतकरांनीच एकाच्या कानाखाली मारली। खोतकर नुकसानीची पाहणी करण्यासाठी बस स्थानक परिसरात गेलेले असताना ही हाणामारी झालेली आहे। या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया, आपले प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, वाद मिटवण्यासाठी म्हणून आमदार अर्जुन खोतकर गेलेले होते। जालन्यामधला हा सगळा प्रकार आहे। वाद मिटवण्यासाठी गेले, मात्र त्यांनीच एकाच्या कानाखाली सुद्धा मारलेली आहे। काही दृश्य सुद्धा या संदर्भातली समोर आलेली आहेत। हे दृश्य आपण पाहू शकतो। या दृश्यामध्ये कानाखाली मारल्याचं दिसतंय। आमदार अर्जुन खोतकर यांनी एकाच्या कानाखाली मारल्याचं समजतं। होण्यासाठी मला ते करावं लागलं, नाहीतर तिथं खुनाखुनी झाली असती किंवा मोठं भांडण झालं असतं। त्यामुळे थोडासा बळाचा वापर मलाही करावा लागला। दोन्ही बाजूना, एका बाजूने दोन्ही बाजूना बळाचा वापर मी केला दोघाला, आणि ऐकण्यात ते लोक आहेत, त्यामुळं तू थपड करून दोघाला काढून दिलं मी। आणि मला असं वाटतं की आज प्रचंड पावसाने कहर केलेला आहे, ढगफुटी झालेली आहे। आम्ही लोकांना मदत करतो आणि त्यातून हा किरकोळ स्वरूपाचा आपसातला झगडा हा झाला, तो आता जवळपास मिटलेला आहे। कोणी कंप्लीट होणार काय नेमकं वादाचं काय ते पॅनिक काय आहे की त्यांची पूर्ण जमीन वाहून गेली, त्यांची वाहून गेली, यांची वाहून गेली, हे म्हणतात आमची गेली त्यांची गेली वाहून।